नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स टुडे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा पहिला प्रश्न पाहूया. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राफेल लढाऊ विमानात उड्डाण करणाऱ्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती झाल्या आहेत. त्यांनी हे उड्डाण कुठून घेतले? तर याचं योग्य आन्सर आहे अंबाला वायुसेना स्टेशन. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 29 ऑक्टोबर 2025 रोजी हरियाणातील अंबाला वायुसेना स्टेशनवरून राफेल लढाऊ विमानात 30 मिनिटांची उड्डाण भरली आणि अशा प्रकारे त्या राफेलमध्ये उड्डाण भरणाऱ्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती बनलेल्या आहेत. एक पॉईंट महत्त्वाचा आहे, तो नोट करा. 8 एप्रिल 2023 रोजी त्यांनी आसाममधील तेजपूर वायुसेना स्टेशनवरून Su-30 MKI मधून उड्डाण भरले होते आणि त्या या लढाऊ विमानात उड्डाण भरणाऱ्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती ठरल्या होत्या. तर सध्या राफेलमध्ये त्यांच्यासोबत ग्रुप कॅप्टन अमित गेहानी हे पायलट होते, जे 17 स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर आहेत, ज्याला गोल्डन ॲरो या नावाने देखील ओळखले जाते. आणि हा राफेल आपण कुठून खरेदी केला? तर फ्रान्सकडून. कोणती कंपनी? डिसॉल्ट एव्हिएशन. 2020मध्ये इंडियन एअरफोर्समध्ये समाविष्ट झाली आहे राफेल, ज्याचा पहिला बेस अंबाला होता. राष्ट्रपतींच्या पहिल्या महिला ADC बनल्या यशस्विनी सोळंकी. विंग्स टू अवर होप्स व्हॉल्यूम 2 हा राष्ट्रपतींच्या भाषणांचा संग्रह आहे. तर द्रौपदी मुर्मूवर बुक लिहिलेलं आहे, ते कोणतं? तर फ्रॉम ट्रायबल हिंटरलँड्स टू रेजिना हिल्स. कोणी लिहिलं आहे? तर कस्तुरी रॉय. तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. 2026च्या गणतंत्र दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे कोण असतील? तर याचं योग्य आन्सर आहे अँटोनिया कोस्टा आणि उर्सुला वॉन डेर लेन. तर 26 जानेवारी 2026 रोजी गणतंत्र दिवस समारंभात पहिल्यांदाच युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनिया कोस्टा यांना चीफ गेस्ट म्हणून आमंत्रित केलेलं आहे. ही पहिली वेळ असेल जेव्हा एखाद्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे 2 सर्वोच्च नेते एकत्र भारताच्या या प्रतिष्ठित राष्ट्रीय समारंभात सहभागी होतील. तर 2025चा 76चा रिपब्लिक डे चे चीफ गेस्ट कोण होते? तर इंडोनेशियाचे प्रेसिडेंट प्रोबोवो सुबियांतो. पहिल्या गणतंत्र दिवसाचे चीफ गेस्ट कोण होते? तर सुकोर्नो हे इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती होते. आज आपण चीफ गेस्ट विषयीच काही प्रश्न बघूया, जे आता 2025मध्ये बनलेले आहेत. किंवा जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन 23 एप्रिल. युनेस्कोने 2025साठी ब्राझीलमधील रिओ दे जानेरो या शहराला जागतिक पुस्तक राजधानी म्हणून निवडले आहे. तर कोलकाता पुस्तक मेळा 2025 हा खूप जुना मेळा आहे, याला बोई मेळा देखील म्हणतात. 48वा. याची थीम काय होती? याचा थीम देश कोणतं होतं? तर जर्मनी. जागतिक पुस्तक मेळा 2025 नवी दिल्ली येथे पार पडला आणि याचं फोकस कंट्री होती रशिया. तर 2025मध्ये माद्रिद आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा ह्याची थीम ही भारत होती, म्हणजे थीम कंट्री ही भारत होती. 76वा प्रजासत्ताक दिन 2025चे मुख्य अतिथी आपण मगाशी बघितले, प्रोबोवो सुबियांतो. आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2024 हा 55वा फिल्म फेस्टिवल होता, गोवा येथे पार पडला, पण याची फोकस कंट्री होती ऑस्ट्रेलिया. 18वा प्रवासी भारतीय दिवस हा भुवनेश्वर येथे झाला. याचे चीफ गेस्ट होते त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या अध्यक्षा क्रिस्टीन कंगालो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले 12 मार्च 2025 रोजी. तर 10वा रायसिना डायलॉग 2025 हा नवी दिल्ली येथे झाला. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आणि याचे मुख्य अतिथी होते न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन. भारताला कोलंबिया येथील 38वा बोगोटा आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा 2026 मध्ये
विशिष्ट अतिथी म्हणून निवडण्यात आले होते. तर हे काही महत्त्वाचे चीफ गेस्ट आपण कव्हर केले, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. IUCNच्या कायदेशीर प्रस्ताव 07चा संबंध कोणत्या विषयाशी आहे? तर याचं योग्य आन्सर आहे मुद्रा सुरक्षा. तर IUCNने प्रस्ताव 007 पारित केला आहे. याचा उद्देश काय आहे? तर मुद्रा सुरक्षेसाठी एक आदर्श कायदेशीर चौकट तयार करणे, म्हणजेच लीगल फ्रेमवर्क तयार करणे. या प्रस्तावाला मुद्रा सुरक्षा कायदा प्रस्ताव म्हणून ओळखले जाते. या प्रस्तावाचा मुख्य उद्देश म्हणजे सरकारांना मातीच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पातळीवर कायदेशीर चौकट विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देणे आहे. आणि या प्रस्तावाच्या मंजुरीनंतर हा मुद्रा संरक्षणासाठी जगातील पहिला आदर्श कायदेशीर चौकट बनला आहे. अलीकडे अबुधाबी येथे IUCNची जागतिक संरक्षण काँग्रेस आयोजित करण्यात आली होती. तेथेच हा प्रस्ताव स्वीकृत करण्यात आला. मातीच्या अभ्यासाला काय बोलतात? तर पॅडोलॉजी असे बोलतात. IUCNचा फुल फॉर्म काय आहे? तर द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस. याची स्थापना 1948 रोजी झाली. ह्याचं मुख्यालय कुठे आहे? तर ग्लॅंड, स्वित्झर्लंड येथे. याचे सदस्य भारत हा त्याचा सदस्य 1969 रोजी बनला. हॅरी मेसल अवॉर्ड बिप्लब कुमार तालुकादार यांना प्रदान करण्यात आले आहे. आणि IUCNने आपल्या रेड डेटा लिस्टमध्ये पश्चिम घाट यांना मिठ्या पाण्यातील जैवविविधतेचे महत्त्वपूर्ण हॉटस्पॉट म्हणून सूचीबद्ध केलेले आहे. IUCNला कॅन्टोन आर मिलर अवॉर्ड मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय कोण ठरल्या? तर सोनाली घोष. या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचे संचालिका देखील आहेत. तर आपण मुद्राविषयी थोडं जाणून घेऊया. मुद्रा स्वास्थ्याला प्रोत्साहन देण्यासाठी हर खेत स्वस्थ खेत हा अभियान हरियाणा सरकारने सुरू केला आहे. विश्व मुद्रा दिवस कधी असतो? तर 5 डिसेंबर. मुद्रा स्वास्थ्य कार्ड दिवस हा आपण 19 फेब्रुवारीला सेलिब्रेट करतो. तर मुद्रा स्वास्थ्य कार्ड योजना ही 19 फेब्रुवारी 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या सूरतगड येथून सुरू केली होती. याचा उद्देश काय होतं? तर शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या गुणवत्तेबद्दल माहिती देणे आणि खतांचा योग्य वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणे. पुढील प्रश्न पाहूया. मॉन्स्टर मिसाईल HUMO-5 कोणत्या देशाने विकसित केला आहे? तर याचं योग्य आन्सर आहे साऊथ कोरिया. साऊथ कोरियाने मॉन्स्टर मिसाईल HUMO लॉन्च केली आहे. याचे वजन एकूण 36 टन आहे आणि ही दक्षिण कोरियाची आत्तापर्यंतची सर्वात शक्तिशाली पारंपरिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे, कारण तिचे आकार, क्षमता आणि मारक शक्ती कोणत्याही सामान्य क्षेपणास्त्रापेक्षा अनेक पटीने जास्त आहे. ही 8000 किलोग्राम पर्यंत पेलोड वाहून नेऊ शकते. ही एक इंटरमिडिएट रेंज बॅलिस्टिक मिसाईल आहे, ज्याची रेंज 600 ते 5500 किलोमीटर आहे. ही मिसाईल उत्तर कोरियाच्या परमाणु आणि मिसाईल क्षमतेविरुद्ध एक मजबूत प्रतिबंधक म्हणून विकसित करण्यात आली आहे. रशियाने परमाणु संचालित बुरव्हॅस्टानिक क्रूझ मिसाईलचे यशस्वी परीक्षण केलेले आहे. साऊथ कोरियाबद्दल जाणून घेऊ. साऊथ कोरियाची कॅपिटल आहे सोल. करन्सी आहे दक्षिण कोरियन वॉन. राष्ट्रपती आहेत युन सुक योल. साऊथ कोरिया आणि नॉर्थ कोरियाला विभाजित करणाऱ्या रेषेला 30th पॅरलल म्हणजेच 38वी समांतर रेषा असे म्हणतात. स्पेस एजन्सी कोणती आहे? कासा. कोरिया एरोस्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. भारत दक्षिण कोरियाकडून 100 K9 होवित्झर तोफा खरेदी करत आहे. हनव्हा एरोस्पेस कंपनीद्वारे निर्मित आहे. साऊथ कोरियाची स्पेस एजन्सीचे नाव काय आहे? कासा. दक्षिण कोरिया सरकारने शाळा वर्गांमध्ये मोबाईल फोन वापरांवर बंदी घालणारा एक विधेयक म्हणजे एक बिल पारित केलेलं आहे. तर हे काही साऊथ कोरियाविषयी न्यूज होते. पुढील प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद 2025 कोठे आयोजित झाली? तर याचं योग्य आन्सर आहे भारत. तर आंतरराष्ट्रीय परिषद
म्हणजेच इंटरनॅशनल राईस कॉन्फरन्स 2025 ही 30 ते 31 ऑक्टोबरपर्यंत आयोजित केलेली आहे. याचे स्थान भारतात कुठे तर नवी दिल्ली येथील भारत मंडप येथे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे आयोजन भारतीय तांदूळ निर्यातक यांनी केलेले आहे. म्हणजेच इंडियन राईस एक्सपोर्टर्स फेडरेशन यांनी आयोजित केलेले आहे. आंतरराष्ट्रीय तांदूळ अनुसंधान केंद्र हे कुठे आहे तर फिलिपिन्समध्ये स्थित आहे. भारतामध्ये यांचे प्रादेशिक केंद्र कटक, ओडिशा येथे आहे. गोल्डन राईसला मंजुरी देणारा आणि नंतर बंदी घालणारा पहिला देश कोणता ठरला तर फिलिपिन्स. गोल्डन राईसमध्ये व्हिटॅमिन एचे प्रमाण भरपूर असते. भारताचा पहिला राईस ATM ओडिशा येथे आहे. ICAR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च याने भारतातील पहिल्या 2 जेनोम एडिटेड तांदूळची जाती विकसित केलेली आहे. कोणती तर DRR 100 कमला आणि पुसा DST-1 दोन्ही ही तांदळांच्या संबंधित आहेत. वैज्ञानिकांनी आशियातील पहिल्या पिकाचे पॅन जीनोम तयार केले आहे. ते पीक म्हणजेच राईस. काही तांदळाबद्दलचे काही न्यूज होते आत्ताचे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. भारताचे SJ-100 नागरी विमान उत्पादनासाठी कोणत्या देशाशी करार केला तर याचं योग्य आन्सर आहे रशिया. आता भारताने SJ-100 नागरी प्रवासी विमानाच्या उत्पादनासाठी रशियाच्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन सोबत एक करार केलेला आहे. भारताच्या वतीने हा करार हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने केलेला आहे आणि ह्या करारानुसार भारतातच SJ-100 विमानाचे उत्पादन केले जाणार आहे. याचा उद्देश काय आहे तर देशातील विमान उद्योगात आत्मनिर्भरता वाढवणे आणि लहान अंतराच्या उड्डाणांसाठी देशांतर्गत विमानसेवेच्या गरजा पूर्ण करणे. हे भारतात तयार होणारे पहिले पूर्ण प्रवासी विमान असेल. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल जाणून घेऊया. ह्याची स्थापना कधी झाली तर 1940 मध्ये. ह्याचे हेडक्वार्टर कुठे आहे? बेंगळुरू. ह्याचे CMD कोण आहेत? CB अनंतकृष्णन. आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडची ही भारतातील 14वी महारत्न कंपनी आहे. ह्याच्या व्यतिरिक्त PM मोदी यांनी कर्नाटकातील तुमकुरू येथे देशातील सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर निर्मिती संयंत्राचे उद्घाटन केलेले आहे. तेजस देशातील स्वदेशी पातळीवर विकसित केलेले पहिले हलके लढाऊ विमान आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने उन्नत हिंदुस्तान जेट ट्रेनर 36 चे नाव बदलून यशस असे ठेवले आहे. स्वीडिश संरक्षण कंपनी साबने इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर लेझर वॉर्निंग सिस्टीम 310 साठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसोबत करार केलेला आहे. आणि हीच ती पहिली कंपनी आहे जिला भारत सरकारने रक्षा क्षेत्रात 100% FDI करण्यास परवानगी दिलेली आहे, जी भारतात कार्ल गुस्ताफ M4 सिस्टीम याचे उत्पादन करणार आहे. अमेरिकेने भारताला दुसरा GEF-404 इंजिन सुपूर्द केलेला आहे, जो हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला मिळालेला आहे. हा इंजिन तेजस LCA Mark 1 ला लढाऊ विमानात बसवले जाणार आहे. तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. कल्याण नगर हे कोणत्या राज्यातील नवे जिल्हा असणार आहे तर याचं योग्य आन्सर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश हे 76वे जिल्हा तयार करणार आहे आणि या नव्या जिल्ह्यात अलीगढ जिल्ह्यातील अत्रौली आणि बुलंदशहर जिल्ह्यातील डिबाई या भागांना एकत्र करून नवीन जिल्हा बनवला जाणार आहे. या नव्या जिल्ह्याचे नाव कल्याण नगर आहे. हा जिल्हा उत्तर प्रदेशातील माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्या नावाने ठेवण्यात येणार आहे. कल्याण सिंग हे उत्तर प्रदेशचे 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. उत्तर प्रदेशचा 75वा जिल्हा कोणता तर हापुड, जो 2012 साली तयार झालेला होता. उत्तर प्रदेशबद्दल जाणून घेऊया. उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ. राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. राजकीय पक्षी आहे सारस. ॲनिमल आहे बारहसिंगा. वृक्ष आहे अशोक. पुष्प आहे पलाश. फळ आहे आंबा.
पहिले मुख्यमंत्री कोण होते? उत्तर प्रदेशचे गोविंद वल्लभ पंत. पहिली महिला मुख्यमंत्री कोण होत्या? सुचेता कृपालानी. पहिली महिला राज्यपाल कोण होती? सरोजिनी नायडू. महत्त्वाचे प्रकल्प कोणते कोणते? तर नरोरा आण्विक ऊर्जा प्रकल्प, तर भारताचा 53वा आणि उत्तर प्रदेशचा 4था वाघ प्रकल्प कुठे आहे? तर राणीपूर वाघ प्रकल्प आहे. आणि भारताचा 33वा आणि उत्तर प्रदेशचा 2रा हत्ती राखीव क्षेत्र तराई हत्ती राखीव क्षेत्र आहे. त्या व्यतिरिक्त उत्तर प्रदेशाचे उन्नावमध्ये भारताची पहिली प्रायव्हेट AI युनिव्हर्सिटी स्थापन कोण करणार आहे? तर चंडीगढ युनिव्हर्सिटी. सडक सुरक्षासाठी AIचा उपयोग करणारे पहिले राज्य उत्तर प्रदेश ठरले. गोमती नगर रेल्वे स्टेशन हे उत्तर प्रदेश राज्याचे पहिले खाजगी रेल्वे स्टेशन बनले. हर्बल औषध सुरक्षा आणि विनियम हे IRCH कार्यशाळा कुठे आयोजित केली गेली? तर गाझियाबादमध्ये. भारतीय सेनेच्या राम डिव्हिजनने उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे प्रचंड शक्ती नावाचा सैन्य सराव आयोजित केला. बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स, वाराणसी यांनी रेल्वे पटरीच्या मध्ये भारताचा पहिला 70 मीटर लांबीचा रिमूव्हेबल सोलर पॅनल सिस्टीम सुरू केला आहे. उत्तर प्रदेशचा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लॅनेट कुठे स्थापित केला? तर गोरखपूरमध्ये. उत्तर प्रदेशच्या शहाजहाँपूर जिल्ह्यातील जलालाबाद कसब्याचे नाव बदलून भगवान परशुराम यांच्या नावावर परशुरामपुरी ठेवण्यात आले. भारताची पहिली अर्बन रोपवे ट्रान्सपोर्ट सिस्टीम कुठे असणार आहे? तर वाराणसी येथे. भारताची पहिली मोबाईल टेम्पर्ड ग्लास फॅक्टरी कुठे आहे? तर नोएडा येथे. कंपनीचे नाव काय? ऑप्टिमस इन्फ्राकॉम. आणि कुठलं तंत्रज्ञान आहे? क्रोनिन टेक्नॉलॉजी. तर हे काही उत्तर प्रदेशचे करंट अफेअर्सचे प्रश्न होते जे आपण रिवाईज केले. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. भारतातील डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स कॉर्पोरेशनची स्थापनेची घोषणा कोणत्या बँकांनी केलेली आहे? तर याचं योग्य आन्सर आहे SBI बँक आणि बडोदा. तर अलीकडेच SBI आणि बँक ऑफ बडोदा यांनी एकत्र येऊन इंडियन डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स कॉर्पोरेशन नावाने एक नवी संस्था स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. आणि याचा उद्देश काय आहे? तर डिजिटल पेमेंट फसवणुकीचा शोध घेणे आणि ते रोखणे. ही एक नॉन प्रॉफिटेबल एजन्सी म्हणून काम करेल जी वास्तविक वेळेत संशयास्पद व्यवहार ओळखून डिजिटल पेमेंट फसवणूक टाळणार. या संस्थेमध्ये भारतातील सर्व 12 सरकारी बँका भागीदार असतील आणि SBI आणि बँक ऑफ बडोदा यांचे नेतृत्व करणार आहे. याची ऑथोराइज कॅपिटल एकूण किती? तर 500 कोटी आहे. ही संस्था AP समितीच्या शिफारशीवर तयार केली जात आहे. ही गोष्ट नोट डाऊन करून घ्या. RBI सुद्धा फसवणुकीशी सामना करण्यासाठी एक डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म लॉन्च करत आहे. तर SBI आणि बँक ऑफ बडोदाबद्दल थोडं जाणून घेऊया. SBIची स्थापना कधी झाली? तर 1 जुलै 1955 रोजी. याचे मुख्यालय आहे मुंबई येथे आणि याचे आत्ताचे अध्यक्ष आहेत चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी. याचं घोषवाक्य आहे प्युअर बँकिंग नथिंग एल्स. बँक ऑफ बडोदाची स्थापना 1908 रोजी झाली. मुख्यालय आहे वडोदरा गुजरात येथे आणि याचे MD CEO आहेत देवदत्त चंद. याचे घोषवाक्य आहे इंडियाज इंटरनॅशनल बँक. तर श्रीनगरच्या डल तलावात फ्लोटिंग ATM लॉन्च करणारी बँक कोणती ठरली? तर SBI. नोट करून ठेवा. SBIने पहिला तरंगता ATM 2004 केरळमध्ये लॉन्च केला होता. आणि महिला उद्योजकांना बिनहमती कर्ज देण्यासाठी योजना अस्मिता लोन योजनाही काढलेली आहे SBIने. आणि भारतीय बँक संघाचे नवे अध्यक्ष कोण आहेत? तर श्रीनिवासलू शेट्टी. आणि SBIने आयात निर्यात सेवांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्लोबल ट्रेड फायनान्स सेंटर कुठे सुरू केलं? तर कोलकाता आणि हैदराबादमध्ये. SAAF सिनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025च्या पदक यादीत शीर्षस्थानी कोणता देश राहिला? तर याचं योग्य आन्सर आहे भारत. SAAF
सिनियर ॲथलेटिक चॅम्पियनशिप हे कधी पार पडले तर 24 ते 26 ऑक्टोबर रोजी. याचं 4वा एडिशन होता हा. कुठे तर रांचीमध्ये तर कुठे बिरसा मुंडा स्टेडियममध्ये. आणि भारताने एकूण 20 गोल्ड, 20 सिल्वर आणि 18 ब्रॉन्झ मिळवून मेडल टॅलीमध्ये फर्स्ट क्रमांक भेटलेला आहे. सेकंडला श्रीलंका आहे आणि थर्डला नेपाळ आहे. पुढील प्रश्न पाहूया. ग्रोकेपेडिया ही AI आधारित एन्सायक्लोपीडिया कोणी लॉन्च केली? तर याचं योग्य आन्सर आहे एलॉन मस्क. तर एलॉन मस्क यांच्या कंपनीने XAI AI पॉवर्ड एन्सायक्लोपीडिया लॉन्च केलेले आहे, ज्याचे नाव ग्रोकोपेडिया ठेवलेलं आहे. हे विकिपीडियाला टक्कर देईल. ग्रोकोपेडिया हे XAIच्या ग्रोक AI चॅटबोटने पॉवर्ड आहे. थोडं अधिक जाणून घेऊया. एलॉन मस्क यांच्या कंपनीने हे लॉन्च केलेलं आहे. तर या नावावरून समजते की विकिपीडियाला थेट टक्कर देणार आहे. तर ग्रोकोपेडिया ही XAIच्या ग्रोक AI चॅटबॉटने पॉवर्ड आहे. यात खास काय आहे तर विकिपीडियापेक्षा हे वेगळं काय आहे, यामध्ये खास असं काय आहे, ह्यामध्ये विकिपीडियापेक्षा खास असं काय आहे तर यांनी सांगितले आहे की विकिपीडियाप्रमाणे हे यूजर थेट माहिती एडिट करू शकणार नाहीत. तर यूजरला काही माहिती चुकीची वाटली तर ते रिपोर्ट करू शकतील. म्हणजेच विकिपीडियाच्या तुलनेत ग्रोकोपेडियावर तुम्हाला GKची माहिती, ॲक्युरेट माहिती मिळेल. तर कारण विकिपीडियामध्ये कोणतीही व्यक्ती माहिती एडिट करू शकते. ती बरोबर असूही शकते किंवा चुकीचीही असू शकते. ती 100% अचूकतेची हमी नसते. तर ग्रोकोपेडियामध्ये त्यांनी सांगितले आहे की आमच्याकडून अचूक माहिती असेल, कारण कोणीही थेट ती एडिट करू शकणार नाही आणि पूर्णपणे AI पॉवर्ड असेल आणि माहिती ऑटोमॅटिकली अपडेट होत राहील. तर विकिपीडियामध्ये माहिती मॅन्युअली अपडेट करावी लागते, म्हणून हे ग्रोकोपेडिया आहे. तर आजचा हा आपला सेशन इथेच संपला. कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू.